घटना कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही राहा सावध, प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश। मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर एका तरुणीला एक चिठ्ठी सापडते। ती चिठ्ठी वाचताच ड्युटीवर असणाऱ्या कॉन्स्टेबलची दाणादाण उडते आणि मुंबई पुण्यात स्फोट घडवण्याबाबत त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं। चिठ्ठीत कुख्यात गुंड छोटा शकीलचे नाव असल्यानं आरपीएफ, जीआरपी आणि एटीएस कामाला लागतं। पण तपासांती निघालेलं प्रकरण होतं लव्ह, लोचा आणि डॉन। दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुंबई नेहमीच सॉफ्ट टार्गेट ठरली आहे। यापूर्वी अनेकदा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट आणि घातपाताच्या घटना घडल्यात। या घटनांनी अनेकांचे बळी घेतलेत तर काहींना कायमचं जायबंदी केलंय। मुंबई पाठोपाठ पुण्यालाही अशा विघातक घटनांनी हादरवून सोडलंय। बऱ्याचदा अशा धमकीच्या पत्रांनी यंत्रणा कामाला लागते। मागच्या आठवड्यात दादर रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या 2 कॉन्स्टेबल्सना एका मुलीनं आणून दिलेल्या पाकिटात असंच एक पत्र सापडलंय। कॉन्स्टेबल अशोक कुमार आणि धीरज कुमार हे नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर होते। 2 जून 2017 दादर रेल्वे स्टेशन, मुंबई। सब ऐकत नाही, रजा देत नाही तर काय करायचं? काय करणार? कामच काय ड्युटी येते आपली, आपल्याला करावं लागतं। साहेब पाकिट मिळालं मला। स्टेशन मास्टरकडे काम करते, स्टेशन मास्टरकडे वेळ नाही माझ्याकडे तेवढं। तुम्ही ए पुरी, हे काय करते? उघडून तर बघा एकदा काय असेल त्यात। बघ जरा हे काय वाचून ते लिहिले तिने। साहेब पैसे पण दिलेत। कॉन्स्टेबल्सनी ते पाकिट उघडून पाहिलं तर आत एक 100 रुपयांची नोट होती आणि एक होती चिट्ठी। चिट्ठीत लिहिलं होतं, भाई छोटा शकील ने जो पाकिस्तान से आदमी इंडिया भेज दिए हैं उनसे मुंबई और पुणे में बड़ा धमाका करने का प्लान बनाने के लिए मुजफ्फर शाह पुणे से बॉम्ब लाने वाला है। आज ये क्या करना है, कैसे करना है वो मुजफ्फर बताएगा। भाई मुजफ्फर के कांटेक्ट में है, तुम सब तैयार रहो धमाके के लिए। या निरोपासह मुजफ्फरचे 3 मोबाईल क्रमांकही यात लिहिले होते। मुजफ्फर के मोबाईल नंबर दिए भाई। हाँ दिए। अरे बाबा, कुठे गेली ती पोरगी बघा ना। तसंच कुख्यात गुंड छोटा शकीलचं नाव या चिठ्ठीत असल्यानं हे प्रकरण गंभीर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। दोन्ही कॉन्स्टेबल्सनी थेट आपल्या वरिष्ठांना हे पत्र दाखवलं। स्टेशन मास्टरकडे जमा करून टाका, जमा करूया। स्टेशन मास्टरकडे जमा करून टाका। गडबड दिसते। रेल्वे पोलीस फोर्स, गव्हर्नमेंट पोलीस फोर्स आणि दहशतवाद विरोधी पथक कामाला लागले। एटीएसनं चिठ्ठीत लिहिलेले मोबाईल क्रमांक तपासल्यानंतर कळलं की ते मोबाईल क्रमांक वापरणारी व्यक्ती मुंबई आणि पुणे ये-जा करते। केस जेवढी गंभीर आहे तेवढाच एक महत्त्वाचा भाग असा की त्या मुलीने दिलेल्या चिठ्ठीवरती आपण म्हणजे तपास करावा, काय करावं हा मोठा प्रश्न आहे। मुजफ्फरला ज्या वेगाने आपण शोधतोय त्याच वेगाने ज्या महिलेने आपल्याला चिठ्ठी दिली त्या तिचे फुटेज काढून ते पण तपासणं गरजेचं असं मला वाटतंय। बरोबर आहे, अगदी। कारण काय आहे की मुख्य रोल जो आहे तो तिचा आहे। कारण याची सुरुवात जी त्या मुलीच्या चिठ्ठीपासून आहे। तिने चिठ्ठी दिल्यामुळे हे सगळी यंत्रणा म्हणजे हादरून गेलेली आहे आणि त्यामुळे तिचा नक्की आपण जेवढा मुजफ्फर आपल्याला महत्त्वाचा वाटतो की जो हे घडवून आणणार आहे, पण तितकाच महत्त्वाचा रोल त्या मुलीचा असणार आहे। एक तर ती संगनमत असेल किंबहुना घातपात सुद्धा असू शकतो। याच्यामध्ये नक्की आपल्याला काही तर्क म्हणजे आता आपण याच्याविषयी काही बोलू शकत नाही, पण त्या मुलीचा शोध देखील मुजफ्फर इतकाच महत्त्वाचा आहे। कीप इट अप, फास्ट गतीने याचा आपण तपासायला लागा। ज्या ठिकाणी त्यांनी चिठ्ठी दिली होती त्या ठिकाणचे CCTV फुटेजचे आम्ही मागवलेले आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे त्यातून तिचा चेहरा स्पष्ट होईल आणि ती आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो। बघूया, लेट अस सी। कीप इट अप। शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांना मोबाईल क्रमांकावरून मुजफ्फर पुण्यात असल्याचं कळलं आणि त्यांनी त्याला कोथरूडमधून ताब्यात घेतलं। सर मग सरळ पुणे गाठायचं आपण? हो नक्की, कारण मुजफ्फरचा जो मोबाईल आहे
त्याचं लोकेशन कधी पुणे दाखवतं कधी मुंबई दाखवतं. त्याच्यामुळे आपल्याला नक्की त्याचं लोकेशन ट्रेस आउट करून त्याला शोधणं महत्त्वाचं आहे. सर हिस्ट्री सीटर नाही आहे तो आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती कोणताच गुन्हा दाखल नाही आहे सर. आणि मग तुम्ही घरी गेला होता तर काय साधारणतः तिथे कोण कोण असतं त्यांच्या? सर त्यांच्या घरी आम्ही बघितलं तर बायको आणि मुलं त्यांची, बाकी कोण एवढंच त्यांचा परिवार आहे. बरं सर मला तर असं वाटतं का एकूण हे प्रकरण गंभीर आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण हा तपास करायला हवा आहे. नाही बरोबर आहे, कारण ATSनं सुद्धा आम्ही तोच प्रयत्न चालू केला आहे. कारण जी चिठ्ठी लिहिलेली त्याच्यामध्ये छोटा शकीलचं नाव आहे आणि त्यामुळे पुण्यातलं यापूर्वीचं घडलेलं जर्मन बेकरीचं प्रकरण जे आहे हे सगळं पाहता आपल्याला केस अतिशय गांभीर्याने हाताळावी लागणार आहे. कारण जोपर्यंत मुझफ्फर आपल्या हातात लागत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की याचे धागेदोरे नीट लागू शकतील तपासाचे. हो सर अगदी बरोबर आहे आपलं. आपण त्या दृष्टिकोनातूनच हा तपास पूर्ण करूया. तुम्ही आता लगेचच्या लगेच कंट्रोलला कळवा आणि बाकीचं त्याचं लोकेशन पण ट्रेस आउट करायला सांगा. हो सर नक्की नक्की. सर मुझफ्फर पुण्याला भेटल्याशिवाय आपल्याला ह्या गुन्ह्याचा छडा लागणार नाही सर. बरोबर आहे, म्हणून आपण जो संयुक्तिक तपास जो चालू केला आहे ATS आणि आपला, तर तो निश्चित स्वरूपामध्ये मला वाटतं त्याचं लोकेशन ट्रेस आउट होईल आता लवकरच. आपली टीम तशी लागलेली आहे आणि आपण निश्चित स्वरूपामध्ये त्याला आपण अटक करू लवकरात लवकर. हाँ भाई बस अभी कुछ दिनों में आ जाऊंगा. अरे मुंबई में तो बहुत सारे काम है ना अपने, आते रहूँगा. जी बिल्कुल बिल्कुल. हाँ बस बस आ जाऊँगा. आपका नाम मुझफ्फर? हेलो बाद में करता हूँ. क्या हुआ? साहब ने बुलाया. कौन सा? हमारे साहब 2 मिनट. चलिए आप. नाम क्या दे रहा? मुझफ्फर. मुंबई पुणे जरा ज़्यादा ही अप डाउन करता है तू. सब हाँ लेकिन हुआ क्या? मिला क्या? चल जल्दी, बहुत लेटर लिखा तो चल. खानपट्टी में हुआ क्या वो तो बोलो. साहेब काय केलं मी? मला सांगा ना. एक पण शब्द काय बोलत नाहीये. गोंधळलेल्या मुझफ्फरला नेमकं काय झालंय हेच कळेना. आपला बॉम्बच्या धमकीशी काही संबंध नाही असं तो वारंवार सांगत होता. मी फक्त मुंबई पुणे प्रवास करतो साहेब. तुला कळत नाही मी काय विचारतोय? कळत नाही तुला? पण मी काय केलं? अजून संधी आहे तुला. सरळ सरळ स्पष्ट बोल. जेव्हा पोलिसांनी त्याला CCTV फुटेज दाखवलं तेव्हा मात्र काहीतरी वेगळंच बाहेर आलं. अहो साहेब मी काहीच नाही केले साहेब. केलं नाही, मला दाखवा, मला फोटो दाखवा. फुटेज पोलिसांनी CCTV दाखवल्यानंतर चिठ्ठी देणारी ही मुलगी आपली मैत्रीण असल्याचं मुझफ्फरनं सांगितलं आणि इथूनच या कहाणीचा क्लायमॅक्स सुरू झाला. त्यामुळे सगळं पोलीस डिपार्टमेंट कामाला लागलं. रेल्वे, महाराष्ट्र पोलीस सगळेच तू. अहो साहेब ही मुलगी माझी मैत्रीण आहे. कोण मैत्रीण? काय नाव तिचं? नाव सांग. काय बोल बोल. नाव सांगितलं. कोण आहे ती? शिवानी. शिवानी मंगोडे. कोण शिवानी? कोण शिवानी? बोल बोल लवकर. मी आणि शिवानी रत्नागिरीत भेटलो होतो. मला वाटतं जितका हा महत्वाचा ना तितकी ती मुलगी महत्वाची. तिला तिचा छडा लावला पाहिजे, तिला ताब्यात त्याशिवाय घेतल्याशिवाय गुन्ह्याचा योग्य दिशेने तपास होणार नाही. चिठ्ठीवर प्रश्नचिन्ह आहे सर. नक्की तिला ताब्यात घेतल्यावर खरं खोटं आपल्याला काय ते माहिती. यातला कुठलाही घ्या शब्द तिला. खोटा निघाला तिला तर तुझी तपासासाठी काय घ्या. हालत करू तुला लक्षात ठेव. अहो साहेब. जे काय आहे ते खरं सांग. अहो साहेब मी काही नाही केले साहेब. माझा काय कशाशी काही संबंध नाही. तू केलेलं विधान हे निश्चित आहे ना. पोलिसांनी मुझफ्फरला ताब्यात घेतलं खरं, पण जोपर्यंत CCTV फुटेजमध्ये दिसणारी तरुणी कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागणं कठीण होतं. पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतलं. कोण होती ती तरुणी? तिला ही चिठ्ठी कोणी दिली? मुझफ्फर आणि या तरुणीचा संबंध काय? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायची आहेत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. मुझफ्फरनं CCTV फुटेजमध्ये दिसणारी तरुणी आपली मैत्रीण असल्याचं सांगितलं आणि खऱ्या अर्थानं या स्टोरीचा क्लायमॅक्स सुरू झाला होता. शिवानी भिंगारडे या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि समोर आली खोट्या कटाची खरी कहाणी. शिवानीनं असं का केलं या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आधी शिवानीपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. रेल्वे पोलिसांनी CCTV फुटेज पुन्हा तपासले. कॉन्स्टेबलच्या हातात चिठ्ठी दिल्यानंतर शिवानी दादरच्या पश्चिम दिशेनं बाहेर पडली. रेल्वे अधिकाऱ्यांनी CCTV फुटेज शोधल्यानंतर त्यांना हे कळलं होतं की दादर ते परेल
दररोज शिवानी प्रवास करते. 3 जून 2017 दादर रेल्वे स्टेशन. शनिवारी शिवानी तिच्या ऑफिसच्या वेळेत दादर स्टेशनमध्ये येताच साध्या विषातल्या RPFनं तिला ताब्यात घेतलं. तुम्हाला दिली चिठ्ठी? हो नाही दिली. अगं तू दिली मला चिठ्ठी. नाही अरे आम्ही बघितलं तुम्ही ऐकून घ्या आधी माझी. मी नव्हती ती. दिली तुला. हो हिने दिली. नाही मी नव्हती. हो मी नव्हती. चला साहेबांकडे चल. ऐका माझं. साहेबांना घेऊन चल. ऐकून तर घ्या तुम्ही माझं. लवकर चल. हीच होती. माझं ऐकून तरी घ्या. GRPनं तिची कसून चौकशी केली. काही वेळानंतर तिनंच ती चिठ्ठी लिहिल्याचं कबूल केलं. हो मीच केलं सगळं. मीच फसवलं त्याला. का त्याला तू फसवलंस? मी आणि मुझफ्फर रत्नागिरीत भेटलो. खूप प्रेम होते माझं त्याच्यावर. म्हणून असं करायचं, त्याला फसवायचं. त्याचं प्रेम माझ्यावर होतं, पण त्यांनी लग्न तुझी सोबतच केलं. म्हणून काय दिलं त्यांनी मला. मग काय, एक दिवशी तर त्याने मला एवढं मारलं ना की रक्त येईपर्यंत मारलं त्यांनी मला. म्हणून अशा खोट्या प्रकरणात तू त्याला गुंतवलंस? काहीच वाटलं नाही तुला? त्याला काही नाही वाटलं दुसरीशी लग्न करताना. मग मी ठरवलं. काय ठरवलं? की त्याला खोट्या प्रकरणात अटकवायचं. कोणतं प्रकरण? मी खोटी चिठ्ठी लिहिली आणि त्यात त्याचं नाव टाकलं. म्हणजे खरी सूत्रधार तू आहेस. रत्नागिरी. हो खूप छान आहे. खूप दिवसांनी आलं. हो खरंच. सात एकांत हवा. अगं एकांतच आहे. नाही तरीही. काय तरी? काय म्हणतोस? उद्या पुण्याला जायचंय तुला? हो ग खूप काम आहेत. नाही लवकर ये, तुम्हाला नाही करमत तुझ्याशिवाय. अगं हो येईल ना, तू कशाला काळजी करते? तू नाही येत लवकर. अगं येतो का, तू कशाला काळजी करते? हे बघ तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? खूप. मग विश्वास पण तसा खूप ठेव ना. विश्वास आहे पण तू येत नाही लवकर मोहीच. तुला मी नेहमी सांगते. हे बघ कसं आहे ना, प्रेमामध्ये काही लोक कमिटमेंट पाळतात, काही लोक नाही पाळत. पण मी तसा नाही आहे का. मी 100% कमिटमेंट पाळतो. येशील? 100%. प्रॉमिस. बघा. हो पक्का. पक्का. मुझफ्फर आणि शिवानीच्या प्रेम प्रकरणाची कुजबूज तिच्या मैत्रिणींमध्ये होऊ लागली. तिच्या जवळच्या मैत्रिणीला हे खटकलं होतं, पण शिवानी त्याच्या प्रेमात आंधळी झाली होती. देख शिवानी, तू उससे दूर रहे. क्यों, क्या हुआ? वो अच्छा लड़का नहीं है तेरे लिए. नहीं यार, मैं इतने दिन से उसके साथ रह रही हूँ. मैं पहचानती हूँ उसको बहुत अच्छी तरह से. वो मुझे कभी धोखा नहीं दे सकता. मैं जानती हूँ उसे. अरे मैं इतने दिन से उसके साथ रह रही हूँ, मुझे पता है वो मुझे कभी धोखा नहीं दे सकता. तू उसके प्यार में बिल्कुल अंधी हो चुकी है. किससे पता है तुझे ये सब? सच में तुझे ऐसा लगता है वो धोखा नहीं देगा? हाँ. मैंने तुझे बताने का काम किया है. अभी तू जाने और तेरा नसीब. मैं जा रही हूँ. आपण ना दरवेळेला निगेटिव्ह विचार करतो ना, म्हणून असं होतं. आपण ना पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे. आणि आपण एक मिनिट ऐक. आपलं लग्न होणार म्हणजे होणार. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? खूप आहे रे, पण आता आपण घरच्यांना कसं समजावणार ते सांग आधी. हे बघ एक काम कर, तू तुझ्या घरी बोलून बघ, मी माझ्या घरी बोलून बघतो आणि आपण कन्व्हिन्स करूया ना.
आपण स्वतः का डिसाईड करतो की आपलं लग्न होणार नाही किंवा खूप कठीण आहे? घरचे डिसाईड करतील आणि तसंही आपल्याला करायचं ना लग्न. आपण एकमेकांवर प्रेम करतो ना आपण. पुढे अगदी झालंही असंच. मुझफ्फरचं लग्न अन्य एका मुलीशी झालं. लग्न होऊनही तो शिवानीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत त्रास देत होता. ए काय चक्कर काय चालू आहे? माझा फोन उचलत नाही, मेसेज करत नाही, काही नाही. हा हातकाडा दी. लग्न झालंय तुझं. मग फसवलंयस तू मला, कळतंय का तुला? फसवलंय म्हणजे काय? मी प्रेम करतो ना तुझ्यावर, मला तू आवडते. प्रेम माझ्यावर करतोस आणि लग्न दुसरीसोबतच. मला एकटीला नाही फसवलंयस तू, दुसरीलाही फसवलंयस. पुन्हा भेटायचं नाही मला, कळलं ना? ए माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू जर माझी झाली नाही ना तुला कुणाची होऊ देणार नाही. मी काय तुझी वाट लावेन ना ते तुला नंतर कळलंच. ए जे फोन जे तू कुणाला करते ना, व्हिडिओ फोटो सगळे यूट्यूबला व्हायरल कर, कळलं का? मी तुझी काय वाट लावेल ना ते तुला कळेल. तिला त्याच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नव्हता. 2 दिवसांपूर्वी त्यानं तिला मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी शिवानीनं हा कट रचला. माझ्यावर करतोस आणि लग्न दुसरीसोबत. सध्या शिवानी मुंबई ATSच्या ताब्यात आहे तर मुझफ्फर पुणे ATSच्या ताब्यात. पण अद्यापही त्यांच्या दोघांवरही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पण चौकशी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. सतत सतर्क असणाऱ्या आणि आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी नेहमी तैनात असणाऱ्या सुरक्षा यंत्रणांना वेठीस धरणं हे योग्य नाही आणि हा एक गुन्हा देखील आहे. शिवानीनं फक्त मुझफ्फरवर सूड उगवण्यासाठी हा कट रचला नाही, तर कट रचताना ती विसरली होती की गुन्हा कधीच लपत नाही. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मौका शोधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा, प्रत्यक्षाने पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.